सोलापूर महानगरपालिकेच्या मागील सर्वसाधारण सभेमध्ये नालेसफाई संदर्भात जो भ्रष्टाचार झाल्याचा मी आरोप केला होता, त्यावर माननीय आयुक्तांनी एक चौकशी समिती नेमली होती। त्या चौकशी समितीचा काल माननीय आयुक्तांनी सभागृहामध्ये अहवाल सादर केला। त्या अहवालात त्या चौकशी समितीने या संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावर ठपका ठेवलेला आहे। त्यातला प्रमुख ठपका हा प्रभारी नगर अभियंता अकुलवार यांच्यावर ठेवण्यात आला आहे। तसेच त्यांच्यासोबतच ज्या विभागीय अधिकाऱ्यांनी खाली काम केलं त्यांच्यावर देखील एक ठपका ठेवण्यात आला आहे। आणि नगर अभियंता खात्यानं इतकं अक्षम्य चुका केल्यात त्या अहवालात असं स्पष्टपणे चौकशी समिती नमूद केलंय। त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या 83 लाख रुपयाचं बिल ज्यादा गेल्याचं त्यांनी एका प्रस्तावाद्वारे आयुक्तांकडे कळवलं होतं, तो प्रस्ताव नजर चुकीने आमच्याकडून गेला असं त्यांनी चौकशी समितीकडे सांगितलं। आणि सर्वसाधारण सभेच्या लक्षवेधीने सांगितलं की एकही रुपया जास्त गेला नाही, पण त्यांनी एक अहवाल आयुक्ताकडे प्रस्ताव पाठवला, त्यात त्यांनी ते मान्य केलं होतं 83 लाखाचं। आणि ज्यावेळी चौकशी समितीने त्यांना हे विचारलं की हे 83 लाखाचं काय, तर त्यांनी ते हे माझ्याकडून चुकून अदा झाल्याचं मान्य केलंय। त्यामुळं नगर अभियंता खात्याने जे 83 लाखाचं केलंय आणि यात सगळ्यात मोठा ठपका हे दाखवले आहेत की जी अदा झालेली बिलं आहेत ती संपूर्णतः चुकीची बिलं आहेत। या बिलाचं परत माननीय संदीप कारंजे साहेब यांच्या मार्फत दुबार म्हणजे दुसऱ्यांदा या बिलाची रेकॉर्डिंग होणार आहे, त्याचे दर निश्चित होणार आहेत। आणि माझा दावा आहे की किमान 1.5 कोटी रुपये महानगरपालिकेचे वाचणार आहेत। सोलापूरच्या जनतेनं कर रूपाने भरलेल्या पैशात झालेला हा अपार आहे। आता आयुक्त साहेबांकडे माझी मागणी असणार आहे, आयुक्त साहेब अहवाल आलाय, आता आपण कारवाई करा आणि या संबंधित अधिकाऱ्यांकडून तुम्हाला जो पाहिजे तसं त्यांना संधी द्या, त्यांचा खुलासा घ्या, पण यांच्यावर निश्चितपणे कारवाई करून महापालिकेची जी पैशाची झालेली लूट आहे ती लूट ते पैसे परत तिथं आले पाहिजे, त्यासाठी माझा पाठपुरावा शेवटचा 1 रुपया येईपर्यंत असणार आहे। भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस, या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयाभाऊ गोरे असतील, या शहरातले 3 आमदार आणि महापालिकेत आम्ही सगळे सत्ताधारी नगरसेवक आणि आमचं सगळं पूर्ण कॅबिनेट, भ्रष्टाचाराला आम्ही कुणीही पाठीशी घालत नाही। त्याचं उदाहरण म्हणून तुम्हाला हे निश्चित दिसेल, यात कारवाई होईल। लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका।